आळंदी इंद्रायणी नदीचं पाणी हे काही प्रमाणात ओसरलंय, मात्र पूल वाहतुकीसाठी बंद आहे। आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आळंदी इंद्रायणी नदीचं पाणी काही प्रमाणात ओसरलंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात सुनील ठिकळे आमच्या प्रतिनिधींकडून। सुनील, आपण पाहतोय आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। दुसरीकडे पावसाचा देखील अलर्ट आहे। पाणी जरी काहीसं ओसरलं असलं तरी पूल वाहतुकीसाठी बंद आहे। काय परिस्थिती आहे? नक्कीच शेजारी आपण पाहिले की आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आज खरं तर आळंदीतून होत आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या वाहतुकीची तयारी आहे ती सध्या होत असतानाच या ठिकाणी सध्या पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते। आळंदीमध्ये असलेले जे चारही पूल आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत होतं। आज सध्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी हे सध्या धोकादायक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। पुलाच्या खालून सध्या आता पाणी वाहते, पुलाला पाणी लागलेलं आहे। मात्र सध्या हे जे पूल आहे ते सध्या वाहतुकीसाठी बंद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी असेल, त्यासोबत राज्य सरकार असेल, यांनी खरं तर या ठिकाणी वारकऱ्यांना येऊ नये असं आवाहन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कारण की आळंदी नगर परिषद आणि या परिसरामध्ये सध्या तैनात केलेलं पाहायला मिळतं। कारण ज्या पद्धतीने पाहिलं की या ठिकाणी संपूर्ण जनजीवन आहे ते सध्या विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळं या ठिकाणी लावलेले जी तयारी आहे ते मोबाईलचं शौचालय असतील ते सुद्धा या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे पडलेले आहे। हा संपूर्ण घाट आहे, हा घाट सुद्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तुरळक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या हा जो पालखी सोहळा हा आज होणार आहे। मात्र एकंदरीत पाहतो की धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सुनील। तर आपण पाहू शकतोय आळंदीमध्ये इंद्रायणी नदीचं पाणी ओसरलेलं आहे, मात्र पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय।